नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर शेळीपालन चालू करणार असाल तर मित्रांनो तुम्हाला प्राथमिक उपचार करता आला पाहिजे. आणि का करता आला पाहिजे पहिला मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. तर मित्रांनो, ज्यावेळी मी नवीन शेळीपालन चालू केलं होतं त्यावेळी काय व्हायचं, जरा वातावरणात चेंज झाला किंवा पाण्यात बदल झाला तर शेळ्या आजारी पडायच्या. आणि आजारीमध्ये तुम्हाला माहिती असेलच की पहिला ते ना जुलाब होणे किंवा ठसकणे, टेम्परेचर वाढणे अशा प्रकारे ती लगेच आजारी पडतात. शेळ्या म्हणलं वातावरण चेंज झालं आजारी म्हणजे पडतातच. तर मित्रांनो, प्राथमिक उपचार करता आला पाहिजे. मी काय करायचो, जेव्हा माझ्या शेळ्या आजारी पडायच्या आणि मी जेव्हा नवीन शेळीपालन चालू केलं होतं, मला ह्यातला अनुभव होता, त्यावेळी काय करायचो, जरा शेळ्या आजारी पडला, जरा जुलाब लागलं तर डॉक्टरांना बोलवायचं. डॉक्टर यायचे, बघायचे, त्यांना इंजेक्शन द्यायचे, गोळ्या मेडिसिन द्यायची आणि ते बरं व्हायचं. पण आणि काही दिवसांनी दुसरी शेळी आजारी पडायची, काहीतरी म्हणजे पाण्यात बदल झाला वगैरे. तर मी सारख्या वेळी डॉक्टरांना बोलवायचो. डॉक्टर मग हे करायचे, तुम्हाला माहिती आहे, मग ते डॉक्टरांचं बिल. मग त्यावेळी माझ्या डोक्यात विचार यायचा की ह्या शेळ्यासारख्या आजारी पडतात, डॉक्टरांचं बिल, एवढा खर्च, शेळीपालन कसं परवडते. तर मित्रांनो, ही माझी चूक होती, कारण मला अनुभव नव्हता. तर मित्रांनो, अनुभव काय पाहिजे तुम्हाला सांगतो की मित्रांनो, असं तर शेळ्या तर आजारी पडणारच, वातावरण चेंज झालं, पाणी बदल झाला, शेळ्या आजारी पडतातच. पण 80% शेळ्या प्राथमिक उपचारावरती कव्हर होतात. आणि प्राथमिक उपचार काय करता आला पाहिजे आपल्याला. आता समजा जुलाब लागलंय तर जुलाब विषयी गोळ्या असतात. ते गोळ्या आपण लागल्या बेटाला जर लगेच दिल्या 2 दिवसात जुलाब कव्हर होऊ शकते. किंवा ठसकणे, टेम्परेचर वाढलं तर आपण गोळीवर वगैरे कव्हर करू शकते. मग हे अनुभव पाहिजे की समजा जुलाब लागला तर कोणती टॅबलेट द्यावी, टेम्परेचर वाढलं तर काय करावं, असा जर आपल्याला अनुभव असेल, माहिती असेल, तर मी प्राथमिक उपचार केला तर 100% कव्हर होते.